नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण हॉटेल स्टाईल पावभाजी अगदी घरच्या घरी बनवणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा काही खास टिप्स आहेत. तेव्हा त्याला कशाची आणि कशी फोडणी द्यायची, तसेच भाजीला नॅचरल रंग येण्यासाठी बीटाचा सुद्धा उपयोग केलेला आहे आणि शिमला मिरचीचा जो उग्रसपणा येतो, तो उग्रसपणा मोडण्यासाठी सुद्धा काही खास टिप्स दिले आहेत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी सगळ्या भाज्या ह्या कापूनच घेतलेल्या आहेत. बटाटे हे 2 मोठे बटाटे मी घेतलेले ते सोलून कापून घेतलेले आहेत. गाजर एक 50 ग्रॅम घेतले आहे. फरसबी 100 ग्रॅम घेतलेली आहे. रंग छान येण्यासाठी बीटाचा वापर केलाय, तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. शिमला मिरची सुद्धा चॉपर मधून बारीक कट करून घेतली. 4 टोमॅटो कापून घेतलेले आहेत. 150 ग्रॅम फ्लावर सोलून घेतलेला आहे आणि तसेच 150 ग्रॅम मटार घेतलेला आहे. या सगळ्या भाज्या मी धुवून बारीक चॉपर मध्ये चॉप करून घेतलेल्या आहेत. पावभाजी तयार करायला वेळ लागत नाही, त्याच्या पूर्वतयारीलाच थोडा वेळ लागतो. तसेच इथे मी बारीक कापलेले 4 कांदे घेतलेले आहेत आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा करून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट आपण फ्रेश घेतो ना, तेव्हा आपल्या भाजीचा जो अरोमा आहे ना, तो खरंच खूप छान येतो. तर या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 5 ते 6 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.25 चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर आपण यामध्ये बारीक कापलेला बटाटा, स्वच्छ धुवून कापून घेतलेले फ्लावर, 100 ग्रॅम फरसबी घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये 150 ग्रॅम सोलून घेतलेले मटर घालून घेणार आहोत. तसेच मटर घालून झाल्यानंतर 100 ग्रॅम एवढा मी गाजर घेतलेला तो सुद्धा घालणार आहे आणि भाजीला नॅचरली छान रंग येण्यासाठी मी येथे एक बीटाचा उपयोग केलेला आहे. आता आपण जे 4 टोमॅटो चॉप करून घेतलेले त्यातले अर्धा टोमॅटो आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तसेच भाजीला छान चव येण्यासाठी आपण येथे 1 ते 1.25 चमचा बटर घालून घेतलेला आहे. तसेच 1 ते 1.25 चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे. 1.5 चमचा एवढा पावभाजी मसाला घालून घेऊया आणि भाजीपुरतं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला तेलावर 1 ते 2 मिनिटं छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण जेव्हा भाजींमध्ये बटर मसाले घालतो ना, तेव्हा भाजी छान मिळून येते आणि त्याला एक छान चव येते. त्यामुळे अशा प्रकारे आपण फोडणीवर भाजी छान परतवून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर येथे आपण 1 ते 2 मिनिटं छान मस्त मसाल्यावर ही भाजी परतवून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. पाणी केवढं घालायचंय ते आपण बघून घेऊया. तर मी येथे पहिले 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे. 1 कप म्हणजे जवळजवळ आपली 1 वाटी भरेल एवढं पाणी असतं. 1 कप आणि थोडंसं अजून पाणी यामध्ये घातलेलं म्हणजे 1.25 कप एवढं पाणी एकूण घातलेलं आहे. आता पुन्हा भाजी व्यवस्थित ढवळून घेऊया आणि या ठिकाणी आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकरचं झाकण लावल्यानंतर आपण लगेचच बाजूला फोडणीची तयारी करून घेणार आहोत. लगेचच बाजूला आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तसेच 2 टेबलस्पून एवढं बटर सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता बटर आणि तेल आपल्याला व्यवस्थित एकत्रित एकजीव करायचं आहे, त्यामुळे आपण पळीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि नेहमी पावभाजी करताना जो आपल्या शिमला मिरचीचा उग्रसपणा आहे ना, तो जाण्यासाठी आपल्याला डायरेक्टली या तेलामध्ये आणि बटरमध्ये ही शिमला मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, त्याचा जो उग्रसपणा आहे तो सुद्धा मोडतो आणि बटर जेव्हा छान मेल्ट होतो ना, त्यामुळे आपल्या शिमला मिरचीला छान सॉफ्टनेस सुद्धा येतो. 1 ते 2 मिनिटं आपण अशा प्रकारे ही शिमला मिरची छान अशी परतवून घेऊया. आता शिमला मिरचीला बबल्स येणं कमी झालेलं आहे. आता ह्याच वेळेला आपल्याला आपण फ्रेशली खलबत्त्यामधून ठेचून घेतलेलं 2 टेबलस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आला लसणाचा फ्लेवर छान असा तेलात आणि बटरमध्ये मोडेपर्यंत पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चॉपरने बारीक केलेला जो कांदा होता तो घालून घेऊया. मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, त्यातले 3 कांदे यामध्ये घालून घेतलेत आणि 1 कांदा तसाच ठेवून दिलेला आहे. उरलेला कांदा आपण डिश सर्विंग करताना पावभाजीवर घालणार आहोत. कांदा छान सॉफ्ट होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत साईड बाय साईड आपल्या कुकरच्या इथे शिट्या सुद्धा 3 झालेल्या आहेत. कांद्याला छान असा सॉफ्टनेस आल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली जी टोमॅटो आहेत त्यातला अर्धा जो टोमॅटो शिल्लक आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो टोमॅटो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि पळीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या भाज्यांमध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, आपण अगोदर पण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं, आता ह्या भाजीमध्ये थोडं मीठ घालून घेऊया
म्हणजे भाज्या छान मिळून येतील. पळीच्या साह्याने आपण व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेऊया. म्हणजे काय आहे, त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या भाज्या छान अशा व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या छान मिळून येण्यासाठी येथे मी 1 ते 2 मिनिटं छान अशी वाफ देणार आहे. आता आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि सगळी भाजी मस्तपैकी एकत्रित एकजीव झालेली आहे. पुन्हा आपण ह्यावर पळी फिरवून घेऊया. आपण जी शिजवलेली भाजी आहे ती एका साईडला करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये पुन्हा 1 ते 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि तसंच बटरसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर आपण 1 टेबलस्पून एवढं पुन्हा बटर ह्यामध्ये घालून घेऊया. या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्यामुळे आपली पावभाजी ना अजून छान होते. आता ह्यामध्ये आपण 1 ते सव्वा चमचा एवढी मिरची पावडर घालून घेणार आहोत. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर मुठभर घालून घेतलेली आहे आणि पावभाजीचा जो मसाला आहे तो सुद्धा पुन्हा 1 ते सव्वा चमचे ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे मसाले एका साईडला आपण तेलावर आणि बटरवर छान असे परतवून घेऊया. असं केल्यामुळे ना आपल्या पावभाजीला जी चव आहे ना ती खरंच खूपच छान येते. अशा प्रकारे नक्कीच तुम्ही सुद्धा पावभाजी घरी करूनच बघा. आता हे मसाले व्यवस्थित असे तेल आणि बटरवर परतले गेलेले आहेत. आता ही सगळी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपण बाजूला घालून घेतलेले मसाले छान असे परतले गेलेले आहेत. आता आपण सगळे एकत्रित एकजीव मिक्स करून घेऊया. आता या परतलेल्या मसाल्यांना आणि भाज्यांना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला कंटिन्युअस ढवळून घ्यायचे आहेत. तर ते आपण पळीच्या साह्याने ढवळून घेऊया. इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण हा मसाला छान असा परतवून घेतला आणि ह्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे. हे आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि आपण हे आता कुकरचं झाकण उघडून घेऊया आणि सगळी भाजी पळीच्या साह्याने पहिल्यांदा एकत्रित करून घेऊया. तर या ठिकाणी पहिले आपण जेव्हा कुकरमध्ये टाकतो ना त्यावेळेला थोडं कमीच पाणी घालायचं आहे. म्हणजे काय आहे, त्यामुळे आपल्याला पावभाजी व्यवस्थित अशी स्मॅश करायला भेटते. जर या ठिकाणी पाणी जास्त असतं तर थोडं काढून घ्यायचं आणि नंतर मग स्मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचं. तर या ठिकाणी पाणी यामध्ये काही जास्त नव्हतं, त्यामुळे आपण या स्मॅशरच्या साह्याने भाजी स्मॅश करून घेऊया. तर या ठिकाणी मी भाजी संपूर्णपणे सगळी स्मॅश नाही करत आहे, थोडी अख्खीच ठेवणार आहे, म्हणजेच खडा पावभाजी. ही खडा पावभाजी खाताना पण एक वेगळी मजा येते. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे खडा पावभाजी नक्कीच करून बघा. तर इथे आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि ती सुद्धा छान मिळून आलेली आहे. आता कढईतली भाजी सुद्धा आपण स्मॅशरच्या साह्याने बऱ्यापैकी स्मॅश करून घेऊया. म्हणजे काय, आपण स्मॅशर पहिले पावभाजीमध्ये फिरवले, ह्याच्यामध्ये फिरवलं नव्हतं. अशा प्रकारे कढईतली भाजी सुद्धा स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केल्यानंतर भाजी पुन्हा आपली छान मिळून येईल, त्यासाठी आपण स्मॅशर फिरवून घ्यायचं आहे. आता आपण बारीक करून घेतलेली ही जी खडा पावभाजी आहे ती सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तसंच कुकर धुवून होईल एवढं पाणी सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला एकदम घट्ट ठेवायची नाही, थोडी पातळ करायची आहे. नाहीतर मग भाजी जेव्हा आपण सर्व करतो ना तेव्हा त्याचा लगेच गड्डा होईल. त्यामुळे आपल्याला थोडं पाणी अजून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाव, खरंच खूपच छान असा स्मेल आपल्या पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि पावभाजी सुद्धा आपली येथे लगेचच तयार सुद्धा होणार आहे. अगदी मोजून 10 मिनिटांमध्ये आपली पावभाजी तयार सुद्धा झालेली आहे. थोडं अजून पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही टेक्स्चर तर बघितलं असेल, आपली भाजी एकदम छान अशी दिसत आहे. तसेच भाजीला या ठिकाणी मस्त उकळ सुद्धा आलेला आहे. पुन्हा 2 मिनिटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि भाजी ही तुम्हाला आता जरी पातळ दिसत असेल तरी पण प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर ती बरोबर अगदी आपल्याला ज्या पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये होणार आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ही कोथिंबीर पुन्हा पळीच्या साह्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. पावभाजी बोलल्यावर आपल्याला बटर हे जास्त प्रमाणात वापरलं ना की त्याची एकदम छान चव येते. आता फायनली आपली पूर्ण पावभाजी येथे तयार झालेली आहे. आपण यावर थोडं बटर घालून घेतलेलं आहे आणि येथे मस्तपैकी आपली पावभाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता हे पाव आपण मस्तपैकी गरम करून घेऊया. त्यासाठी काय करायचंय, दोन्ही पाव हे सुरीच्या साह्याने व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहेत आणि कापून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटर लावून घ्यायचंय. तर आपण याला व्यवस्थित बटर नाईफच्या साह्याने बटर लावून घेऊया. पावानं व्यवस्थित बटर लावून झाल्यानंतर आपल्याला तव्यामध्ये सुद्धा थोडं बटर घालून घ्यायचंय. तर ते आपण बटर या तव्यामध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये पावभाजी मसाला थोडा घालून घ्यायचा आहे आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे पळीच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा पाव गरम करतो ना तर पावभाजी खायला एक वेगळीच मजा येते. आता हे पाव आपल्याला ह्यावर मस्तपैकी मसाल्यावर गरम करून घ्यायचे आहेत आणि परतवायचे आहेत. एकदम जास्त सुद्धा गरम करायचे नाहीत, नाहीतर मग ते कडक होतील. त्यामुळे आपल्याला हे जेवढे दोन्ही साईडने गरम करता येतील तेवढे आपण गरम करून घेऊया आणि आपली पावभाजीची डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर इथे आपले दोन्ही पाव सुद्धा छान असे गरम झालेले आहेत.
आता पावभाजीच्या प्लेटमध्ये आपण जो मगाशी एक शिल्लक ठेवलेला कांदा तो कापून घेतलेला आहे आणि लिंब कापून घेतलेला आहे आणि पाव सुद्धा ठेवून घेतलेले आहेत. आता फायनली आपण यामध्ये पावभाजीची भाजी सुद्धा घालून घेऊया. वाव, आपल्या पावभाजीला एकदम छान असा बीटरूटमुळे नॅचरल कलर सुद्धा आलेला आहे. आता आपण यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि बटर घालून घेऊया. तर इथे आपली मस्तपैकी गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.